आषाढी वारीतील अत्यंत पवित्र भावस्पर्श आणि परंपरेचा वारसा जपणारा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकाचा निरास्नान सोहळा आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। नेरा नदीच्या पवित्र दत्तघाटावर वेदमंत्राच्या मंगलघोषात माऊलींच्या पादुकांना पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला। यावेळी संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊली, तुकाराम आणि माऊली माऊलीच्या जयघोषानं दुमदुमून गेला। हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थ या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा अखंड निनाद आणि भक्तीच्या सागरात प्रत्येक वारकरी तल्लीन झालेला पाहायला मिळाला। नीरा नदीच्या तीर भक्ती, श्रद्धा, अध्यात्माने अक्षरशः भारावून गेला होता। निरास्नान सोहळा हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि शतकानुशतके जपला गेलेला पारंपरिक विधी मानला जातो। हा सोहळा महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचं जिवंत प्रतीक आहे। पवित्र स्नान सोहळ्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्याच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना झाला। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।